एके दिवशी गणिताचा मास्तर पिझ्झा खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातो. हॉटेल मालकाला विचारतो, पिझ्झाची किंमत काय? तर मालकानं सांगितलं की मोठा पिझ्झा आहे त्याची किंमत ₹200 आहे. ओके. आणि पण त्याची रेडियस किती आहे? 14 सेंटीमीटर. गणिताच्या मास्तरनं हॉटेल मालकाला सांगितलं की एक पिझ्झा घेऊन ये. मालक त्या ठिकाणी किचनमध्ये जातो आणि पिझ्झा ची ऑर्डर कुकला सांगतो. पण त्याचा कुक सांगतो की आपला मोठा पिझ्झा संपला आहे आणि छोटा पिझ्झा आहे. मग त्या ठिकाणी काय होतं, हॉटेल मालकानं विचार करतो की त्याने एक ₹200 सांगितला आहे, तर छोटाले आपण त्याला 3 पिझ्झे देऊया. किती पिझ्झे देऊया? 3. पण जो छोटा पिझ्झा असतो त्याची रेडियस असते किती सेंटीमीटर? छोटा जो पिझ्झा असतो, छोटा नावाचा जो पिझ्झा असतो, छोटा पिझ्झा असतो, मोठ्या पिझ्झाची रेडियस आहे किती? या ठिकाणी मोठ्या पिझ्झाची रेडियस आहे 14 सेंटीमीटर आणि छोटा असतो त्याची रेडियस असते किती? 7 सेंटीमीटर. आणि मग मालकानं 3 पिझ्झे, छोटाले 3 पिझ्झे घेऊन त्या ठिकाणी त्या गणिताच्या मास्तरच्या टेबलवर मांडतो. गणिताचा मास्तर म्हणतो, मी तर मोठा पिझ्झा सांगितलाय आणि तू तर छोटा आणलाय. तो मालक सांगतो की मी तुला एक नाही 3 पिझ्झे दिलेत आणि ह्याच्यामध्ये तुझा खूप फायदा आहे. ह्याच्यामध्ये तुझा खूप फायदा आहे. पण तो मास्तर असतो गणिताचा, त्याने लगेच डोक्यात कॅल्क्युलेशन केलेलं असतं. तो म्हणतो, नाही, मला मोठा पिझ्झा द्या, हा माझा फायदेशीर नाही आहे. तर तो कसा? तर बघा, तर तुम्हाला पिझ्झाचा आकार असतो वर्तुळाकृती. वर्तुळाचा क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आरचा वर्ग. पाय आरचा काय? वर्ग. मग पाय आरचा वर्ग. मोठ्या पिझ्झाचं आपण क्षेत्रफळ काढू. मोठ्या पिझ्झाचं क्षेत्रफळ, पायची किंमत 22 किती आली? 7. रेडियस किती आहे? 14. म्हणजे 14चा वर्ग, 14चा काय झाला? वर्ग झाला. कॅल्क्युलेशन करा, काय होतंय? 7 एक 7, 7 एक 7, 7 दुने किती? 14. म्हणजे 22 गुणिले 28. हा गुणाकार किती येतोय? तर हा गुणाकार येतोय 616 काय? सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं मोठ्या पिझ्झाचं क्षेत्रफळ. कोणत्या पिझ्झाचं क्षेत्रफळ? मोठ्या पिझ्झाचं क्षेत्रफळ हे झालं. मग आता छोट्या पिझ्झाचं क्षेत्रफळ काय येईल रे? छोटा जो पिझ्झा आहे त्याचं क्षेत्रफळ काय येईल ते काढतोय. पहा, छोट्या पिझ्झा क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग. क्षेत्रफळा सूत्र तेच. मग 22 किती रे? 7. आणि छोटा पिझ्झा असतो त्याची त्रिज्या किती असते? 7. 7 गुणिले 7. 7 एक 7, 7 एक 7. म्हणजे ह्याचा एरिया किती आला? 22 गुणिले किती? 7. आणि मग एरिया किती आला? तर ह्याचा एरिया आला 100 किती? 54 सेंटीमीटरचा वर्ग. मोठ्या पिझ्झाचा एरिया किती आहे पहा बरं. हा मोठ्या पिझ्झाचा एरिया झाला, हा छोट्या पिझ्झाचा एरिया झाला. आणि मग गणिताचा मास्तर सांगतो की असे मला तू किती पिझ्झे दिले? 3 छोटाले. मग त्या 3 पिझ्झाचं क्षेत्रफळ किती? 3 पिझ्झाचा एरिया किती असेल? तर 3 गुणिले 154. म्हणजेच किती होईल? गुणाकार बघा बरं, हा झाला गुणाकार 462. पण मला जर मोठा पिझ्झा आहे, त्या मोठ्या पिझ्झाचं क्षेत्रफळ किती आहे? माझ्या ₹200 जो पिझ्झा सांगेल त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 616. म्हणजे मला तू 3 पिझ्झे देऊनही माझा त्या ठिकाणी तोटा होईल. तू जर मला 4 पिझ्झे दिले तर ते इक्वल होईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे इक्वल होईल. आणि हॉटेल मालक शॉक झाला. गणिताच्या मास्तरच्या नादी लागायचं नाही.